श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1855व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज वैशाख कृष्ण द्वादशी शनिवार दिनांक 24 मे 2025 उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 19/11/1994 बैठक क्रमांक 178 परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 31। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज आपल्या प्रासादिक वाणीतून या हितगुजाच्या पुढच्या भागात म्हणतात, मी जेव्हा तीर्थक्षेत्री पंढरपूर, गाणगापूर, वाडी, कोल्हापूर, तुळजापूर तसेच इतर अनेक ठिकाणी जात असतो तेव्हा तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने येण्याचा प्रयत्न करा। तिथे मी नगरपेक्षा थोडासा निवांत मोकळा असतो। नगरसारख्या पूजा नित्यकर्म कमी असतात म्हणून मला थोडासा अधिक वेळ मोकळा मिळतो। त्यामुळे तिथे ज्ञानसत्रेही मोठ्या प्रमाणात व अधिक वेळ चालतात। अशा सर्वांचा लाभ तुम्ही तिथे येऊन घ्या। तुम्हाला तिथे अधिक सहवास तर मिळत असतोच, शिवाय काही शंका असतील तर त्याही विचारता येत असतात। ज्यांना अशा आनंद यात्रेत संपूर्ण काळ सहभागी होता येत नसेल त्यांनी जसे जमेल तसे जरूर या यात्रेत येऊन दर्शन घ्यावेच। आनंद यात्रेत सहभागी होणाऱ्या भक्तांनी शक्यतो एकटेच यावे। तसे एकटेच आल्याने तुम्हाला तिथे जास्तीत जास्त मोकळं राहून भगवंताचा व आमच्यासारख्यांचा खूप सहवास घेता येतो। तुम्ही जर घरची मंडळी, नातेवाईक, मित्रपरिवार घेऊन आनंद यात्रेत सहभागी झालात तर तुमचे सर्व लक्ष तुमच्याबरोबर आलेल्या पाहुणे मंडळींकडेच राहील। तुमचा सर्व वेळ पाहुण्यांच्या सोयी गैरसोयी, धर्मशाळेत त्यांची उतरण्याची व्यवस्था, जेवण खाण यातच खर्च होईल व तुम्हाला आमच्यासारख्यांचा सहवास मिळण्याऐवजी तसेच ज्ञानसत्रात सहभागी होण्याऐवजी दुसरीच डोकेदुखी निर्माण होईल। तुम्हाला जर कोणाला अगदीच प्रेमाने बरोबर घेऊन यायचे असेल तर त्या व्यक्तीचे भाव, आध्यात्मिक आवड, श्रद्धा, पूर्वी कधी आमचे दर्शन घेतले आहे का हे पाहून आणणे, त्या व्यक्तींनी आपली काही मार्गदर्शनपर पुस्तके वाचली आहेत का, त्यांचे आचार विचार त्याप्रमाणे बदलत असल्याचे जाणवत असेल तरच बरोबर घेऊन यावे। अन्यथा त्यांना बरोबर आणल्याने तुमचेच नुकसान अधिक होईल। तुम्ही कोणालाही बरोबर आणले तर माझ्यावर त्याचा काहीही परिणाम होत नसतो, परंतु तुम्ही त्यांच्यात अडकून पडू नका। अधिकाधिक सहवास घ्या व स्वतःचे कल्याण करून घ्या। 4 शब्द तरी ज्ञानसत्रातील ऐकण्याचा प्रयत्न करा। मी नित्य हे सांगत आलेलो आहे। असे सतत सांगण्याने वेळेचा खूप अपव्यय होत असतो। माझी शक्ती फुकट त्यात जात असते। तेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींचा यात्रेत व नगरलाही दर्शनाला येताना जरूर विचार करा व आचरणात आणा। आता काळ फार थोडा म्हणजे 12 वर्षांचाच अंदाजे उरला आहे। आध्यात्मिक प्रगती तुम्ही तुमची करून घेतली पाहिजे। तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत काही अडचणी येत असतील तर मला जरूर सांगा। त्या अडचणी मी तुमच्या निश्चितच दूर करेन, परंतु इतर गोष्टींसाठी सारख्या याचना कोणीही करीत राहू नका। तुमची आध्यात्मिक प्रगती एकदा सुरू झाली की तुमच्या इतर अडचणी, प्रश्न आपोआप सुटत चालल्याचे तुम्हाला निश्चितच जाणवेल, अशी मी तुम्हाला खात्री देतो। स्वतःच्या प्रगतीत अडचणी निर्माण करून घेऊ नका व मिळालेल्या संधीचे सोने करून घ्या। मी तुम्हाला त्यासाठी नित्य सावध करीतच असतो, पण अखेरीस कृती तुम्हालाच करायची आहे हे लक्षात ठेवा। कृतिशील भक्तच या कार्याला उपयोगाचे असतात। केवळ समोर बसून राहणारे, कसलाही विचार करू न शकणारे भक्त हे भजनी मंडळात टाळ कुटण्यासाठी योग्य असतात। हल्ली समाज शिक्षणामुळे सुसंस्कृत झाल्यासारखा वाटतो, परंतु तसे काही झालेले नाही।
उलट या सुसंस्कृतपणाच्या नाटकामुळे समाज व समाज व्यवस्था अगदी रसातळाला पोचली आहे. पूर्वी जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती तीच खरी योग्य होती, परंतु आपसात गैरसमज निर्माण होत गेल्याने सर्व वर्णांचा आपसातील विश्वास, प्रेम नष्ट झाले आहे. सर्व वर्णीयांना आज अहंकाराने ग्रासले आहे. सरकार ही सत्ता टिकावी म्हणून या प्रकाराला खतपाणी घालत असते. अपात्र मंडळी सत्तेवर आल्याने देशावर मोठी दुर्दशा आली आहे. येथील माणसांना स्वतःची जात वर्ण सांगण्यास लाज वाटू लागली आहे. हे काही योग्य नाही. खरे पाहता चातुर्वर्ण्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीवर संस्कार हे आपोआप होत असतात. चातुर्वर्णामध्ये सर्व वर्णांना सारखेच महत्त्व असायचे. शूद्रांनाही श्रेष्ठ मानले जात असे, त्यांना कुठेही हीन मानले जात नसे. शाळेत अनेक मास्तर असले तरी त्यांच्यात एक मुख्याध्यापक असतोच. तसेच समाजात एखादी व्यक्ती इतरांपेक्षा श्रेष्ठ असतेच, त्यात वावगे काही नाही. आपल्या देशाच्या सैन्यातील महार फलटण सर्वात शूर फलटण आहे. अशा श्रेष्ठत्वाचा कोणीही द्वेष करूच नये. हल्ली माणसाला सुख खूप मिळू लागल्याने तो वेड्यासारखे वागू लागला आहे. पाश्चात्यांच्या प्रमाणे इथे वागण्याचा प्रयत्न सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळेच मांसाहार सर्व वर्णीय करू लागले आहेत. गोमांसही खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बुद्धी एकदम भ्रष्ट व नष्ट होऊ लागलेली दिसून येते. मनुष्याला दुःख जर असेल तरच तो व्यवस्थित जगू लागतो. म्हणून मनुष्याच्या जीवनात दुःख असणे गरजेचे होऊन बसलेले आहे. मनुष्याच्या जीवनात दुःख असले तरच त्याला ईश्वराची आठवण राहते. भगवंताकडे स्वतःहून जाणारी माणसे कमीच असतात. पूर्वीच्या समाजव्यवस्थेत चातुर्वर्णाला फार महत्त्व होते व समाजातील सर्व वर्णांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात. त्याच कल्पनेवरून समाजाचे चातुर्वर्णाप्रमाणे 4 वर्ण समजले जातात. समाजाचे मस्तक म्हणजे ब्राह्मण, छाती म्हणजे क्षत्रिय, उदर म्हणजे वैश्य आणि पाय म्हणजे शूद्र असा क्रम लावला जातो. हल्लीच्या अतिसुशिक्षित लोकांचा मेंदू हलका झाल्यानेच ते आपल्या स्वतःच्याच धर्मावर टीका करीत असतात. या लोकांची इतर धर्मावर टीका करायची हिंमत कधीही होत नाही. इतर धर्मीयांची त्यांना भीती वाटते. हल्लीच्या या सुशिक्षित माणसांची खूप कीव करावीशी वाटते. याच्याच उलट आपण जर पूर्वीचा ऋषीमुनींच्या गुरुजनांच्या कार्याचा विचार केला तर त्यांनी त्या काळात रानावनात राहून फार थोर कार्य केले आहे. रामायण महाभारतासारखे अनेक ग्रंथही त्यांनी त्या काळात लिहून काढले आहेत व ते आजही पवित्र ग्रंथ म्हणून सर्वमान्य आहेत. शेतातील पिकांमध्ये काही वेळा गवत तृणमध्येच उगवलेले दिसते व ते निवडून बाहेर काढल्यावरच ते पीक जोरात वाढते. तसेच या धर्मकार्यात समाजात ज्या व्यक्ती गैर बोलून वातावरण बिघडवित असतात त्यांना समाजाने दूर ठेवल्यावरच धर्माचे कार्य पुन्हा पूर्वीसारखे जोमाने वाढेल, पसरेल हे निश्चितच. नाहीतर पुढील काळ या धर्माला फार कठीण येईल. भगवंताच्या एकंदर हालचालीवरून असेच वाटते की आता येथे पुन्हा ईश्वर अवतार घेणार नाहीत आणि ज्ञानी पुरुषही लवकर जन्माला येणार नाहीत. तेव्हा मी जे सगळं सांगत आलो आहे त्याचा अभ्यास करा व आचरणातही बदल करून घ्या. मी आजपर्यंत खूप कालावधी तुम्हाला त्यासाठी दिला आहे, पण मला अजून तुमच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. उत्तम प्रतिसाद मिळण्यासाठी तुम्ही निवृत्ती स्वीकारायला हवी आहे. जीवनात निवृत्ती सहजासहजी येत नसते, त्यासाठी तशी योग्यताही लागते. माझ्या पाहण्यात अजून तरी तुम्हाला कोणालाही योग्यता प्राप्त झालेली दिसत नाही. तुम्ही सर्वजण गृहस्थाश्रमी असल्याने सर्वजण संसारात गुरफटून पडलेले आहात. त्यामुळे इथे आल्यावर सदैव तुमच्या याचना करणे चालूच असते. एकंदरीत येथे येणारी प्रत्येक व्यक्ती स्वार्थाने बरबटलेली दिसते. येथे येऊन तुम्ही तुमच्यात बदल करून घेतला नाही तर तो दोष तुमचा आहे, माझा नाही. परिसावर न रुजता लोखंडाने स्वतःचे सोने करून घेतले पाहिजे. ईश्वरी शक्ती दयाळू असल्यानेच तिने तुम्हाला येथपर्यंत आणून सोडले आहे. पण आता पुढची प्रगती तुम्हीच करून घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्ही या चरणांची व घराण्यातील कुलदैवतांची सेवा चालू ठेवा. कुणाचारात खंड पडला असेल तर पुन्हा ते चालू करा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.